आईज नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला समजलं असेल, आज आहे सॅटरडे, म्हणजे देवलात जाऊन आलो ना पहिलं मी. तर सकाळी उठला आलो देवलात जाऊन. वाजलेत सकाळचे 8:30. लवकर उठले, भरपूर लवकर उठले. आज 7 वाजताच उठले, कारण मुंबई सेंट्रलला जायचं आहे. माझा काहीतरी कुरिअर आला आहे. कुरिअर म्हणजे आपला माल आलेला आहे, दुकानाचा शॉपचा माल आलेला आहे. तो ना अटकला आहे 2 दिवस झाले ट्रान्सपोर्टमुळे. कारण 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट आणि रविवारमध्ये 17 ऑगस्ट हे सण असल्यामुळे ट्रान्सपोर्ट बंद आहे 3 दिवस. तर आता मी बोललो, आता तिकडे माल पडून राहण्यापेक्षा आपण जाऊन स्वतः आणूया. तर मुंबई सेंट्रलला जाऊन आपण माल घेऊन येऊया. आणि मग जो काय आजचा रुटीन असेल तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल गाईज. आणि आज दहीहंडी पण आहे. तर बघू, आता ट्रेनला जायचं आहे आपल्याला, कारण बाईकला नको, पावसाचा पण रंग आहे. तर गर्दी नसली पाहिजे ट्रेनला, चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. तर जाऊन फटाफट तिकडून घेऊन येऊया जे आहे ते. मी तुम्हाला जास्त काय ब्लॉग दाखवत बसत नाही, आल्यावर मग कंटिन्यू करेल ब्लॉग. तिकडचं थोडंफार मी दाखवेल तुम्हाला क्लिप, कारण माल जास्त असणार आणि परत ट्रेननी येता जाता दगदग होणार, त्यासाठी रिक्स नको घ्यायला. तर चला, जो आजचा दिवसाचा रुटीन आहे तुम्ही बघा या ब्लॉगमध्ये. या सकाळी नाश्त्याला घेतला कॉर्नफ्लेक्स, त्याला खाऊया आणि मग जाऊया. आणि आपल्याला संदेश पण येते, तो बॉर्नव्हिटा पितो का, त्याला पण घेऊन चाललो आहे, कारण पाहिजे कोणतरी सोबत पिशव्या धरायला मदतीला. मी लावले आता पार्किंगमध्ये आणि आता डायरेक्ट ट्रेनला जायचं आहे. आणि पाऊस वाट लावतो यार पूर्ण आज, बघा ना. तर गाईज खूप टायमानंतर ट्रेनमध्ये बसले. लास्ट टाईम उज्जैनला गेलेलो मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, त्याच्यानंतर आज ट्रेनमध्ये बसले. पहिले लोकल खूप फिरायचो, कॉलेजला होतं तेव्हा CST वगैरे, नंतर कल्याणला जायचं मामाकडं सारखं. पण आता काय येणं जाणंच होत नाही ट्रेनमध्ये. भारी वाटते भरपूर दिवसानंतर ट्रेनमध्ये बसून, आणि गर्दी पण नाही आहे. काय कामासाठी आलो आणि काय करतो बघा, छत्र्या विकत घेते आम्ही. पाऊसच एवढा आहे, काय करणार आता. पोचलो आता, जे काम आहे करून घेऊया आपला पटकन. चल, पहिले घेतली छत्री विकत. घरात भरमसाठ छत्र्या दुनियाभरच्या. चालू आहे दहीहंडीचा उत्सव आमच्या इथे देवघरात. आता हंडी वगैरे फोडायला घेतील आणि मी इथं अटकलो आहे. काय नाही काही करायला लागतं कधी कधी स्ट्रगल. तर सांगितलं आपल्या भाऊ लोकांना, तर व्हिडिओ काढा मला ब्लॉगमध्ये टाकायसाठी. तर तुम्हाला मी दाखवेल क्लिप. तर बघू, आपण काढलेल्या अलग गोष्ट असते आणि दुसरं कोणी काढलेलं अलग गोष्ट असते. कसं काय घ्यायचं, अँगल वगैरे शॉर्ट्स घ्यायचे, ते कसं काय नाही, आपल्यासाठी मदत करतात ना. आता पोचेल आम्ही थोड्या वेळात. आणि सकाळी फक्त कॉफी पिऊन निघालो होतो, काय खाल्लं नाही. कॉर्नफ्लेक्स खाल्लेले, सॉरी विसरलं, फक्त कॉर्नफ्लेक्स खाऊन निघालो होतो. आणि आता वाजलेत काहीतरी 1. आता ना पहिले उतरला जातो मॅकडीला, काहीतरी खातो पोट भरून, त्याच्यानंतरच घरी जाणार. आणि मग घरी गेल्या परत जेवायचं, नाहीतर मग परत जिमला जाईल, मग आल्यावर जेवल. कसं आहे रुटीन तुम्हाला दाखवेल ब्लॉगमध्ये काय. चला, आता पोहोचेल आम्ही थोड्या वेळात ठाण्याला. तर ना ठाण्यात आल्या पहिल्या मॅकडीला आलो इथे, कारण भरपूर भूक लागली गाईज. सकाळपासून फक्त नाश्ता करून गेलो होतो आम्ही. आता बघा मागवले, खातो फटाफट आणि जातो. तर गाईज जसं घरी आलो ना, तसं धावत पळत जिमला आलो, कारण ना टाईम झाला यायला. मला काहीतरी 2:45 वाजले आणि जिमचा घरचा टायमिंग आहे माझा, आणि भरपूर कामं अजून पेंडिंग आहेत त्यासाठी. तर याचं चला आलो आहे, फटाफट वर्कआउट करूया, मग जी कामं पेंडिंग आहेत ती करायला जाऊया. हो गया अच्छा. आणि यश भाऊनी मला चॅलेंज दिला होता, बोलतो डेडलिफ्ट मारून दाखव 80 किलोची. एका झटक्यात घेतला आणि दिला आपटून धाड दिशी. गावात आलेलो, काल माझा नॅपकिन राहिलेला रात्री इथंच. आणि बघा यांचं काय चाललंय, क्या चल रहा है. चला बाय बाय. काय रे बाबू गपचूप आहे, मार खाल्ले का काय, कोणी भांडणं केलं काय दीदीशी.
म्हणून राग आले त्याला. जाऊन दे, चल भांडू नका. बाय बाय. जिमवरून आलेलो आहे मी घरी आणि ना बसलो आता. जेवायचा टाईम झाला आहे माझा, वाजले 4. फटाफट आवरला वर्कआउट, लेगचा केला वर्कआउट आहे. आणि ना आज दहीहंडी आहे. सगळे मित्र माझे इकडं तिकडं फिरतात, स्टेटस टाकतायत, फोटो टाकतात, काय स्नॅप टाकतात काय दहीहंडीसाठी पोरांबरोबर. मला थोडा पण आता इंटरेस्ट नाही राहिला या सगळ्यामध्ये. पहिले जाम असायचो दहीहंडीला, 4थ्या थरावरती 3ऱ्या थरावरती इकडे तिकडे फिरायला, गाड्या घेऊन मजा मस्ती करायला. आता दुनियादारीपासून लांब, या सगळ्यापासून लांब. आता फक्त खायचं, पियायचं, फिरायचं, एन्जॉय करायचं एकट्यामध्ये, आपले फक्त 1-2 मित्र घेऊन, बस तेच आवडतं आपल्याला. प्रायव्हेट लाईफ, हॅप्पी लाईफ, लोकांपासून लांब, दुनियादारीपासून लांब. तर आता चला घेतो जेवण, तुम्हाला दाखवतो मी काय जेवायला. घेतलो जेवायला. वाटाण्याची भाजी आहे, सॉरी काल्या चण्याची भाजी आहे. मसूर आहे का सांगत पण नाही, मला काय माहिती. मसूरची भाजी आहे ना, काय बोलतात त्याला, भाकरी आहे. येतो जेवण, कारण आता थोडंच खातो. मॅगडीचा खाल्लेलं पोट पॅक आहे. नंतर बघू आपण परत संध्याकाळी. चला. आणि जायचं आता बाहेर. निघताना तुम्हाला सांगतो कुठं जायचं आहे, प्लॅन फिक्स झाल्यावर. उगाच पहिलेच नको व्हायचं. ते आताच जेवून झाले आणि मम्मीचा ओरडा पण खाऊन झाला आहे. कारण ना सकाळपासून 3रा कपडा घातला आहे. एकदा घातलेला तो सकाळी भिजून आलो, दुसरा घातला तो जिमला घालून गेलो, तो दिला फेकून. आता 3रा घातला. आता काय माहिती अजून किती 1-2 घालायचे आहेत का नाही. तर आता चाललेलो आहे गाईज मी फोन घेण्यासाठी. नवीन संदेशचा बड्डे आहे, तर त्याला फोन घ्यायचा आहे. तर त्याच्याबरोबर चाललो आहे, काकू, मी आणि संदेश. आता जाऊया 3 नाक्याला फोन हबमध्ये. आयफोन घ्यायचा त्याला, आयफोन घेऊन येऊया. बघू त्याला कुठला आवडतो आहे का नाही आवडत आहे, काय आहे तुम्हाला दाखवतो मी ब्लॉगमध्ये. आणि याच्यात राखी आहे, गोकुलांच्या दिवशी राखी सोडतात ना. तर चला आता जाऊन फोन घेऊन येऊया. जाऊन मम्मीचा फोनचा आवाज बघा, कोणचे ब्लॉग बघत बसते काय माहिती, नसा कालवा. चला. आता पाऊस पडते म्हणून ना ओला बुक केले आणि ओलावाला आलेला आहे. तर आता जाऊया, आराम के साथ जाऊया. चला. बघा काही दहीहंडीला किती गर्दी आहे. या गर्दीत कधी काळ आम्ही पण असायचो, पण आता नाही. आणि वरती बघा, अरे गोविंदा पथक हे कांदिवलीवाले आहेत बघा, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी. आणि आलो आहे इथे फोन आपल्या, जाऊन बघतो फोन गाईज. चला फटाफट घरी जायचं, परत ट्रॅफिक लागेल नाही तर मग. गाईज फोन तर बघितला आहे, पण त्याला जो कलर पाहिजे तो कलरच अवेलेबल नाही. तर भाई बोलतो कलर अवेलेबल नाही तर नाही घ्यायचा. बघा ह्यांचे चोचले. तर गाईज घरी आलो आहे आणि मम्मी बघा मला कसं खायला देते बनवून. आयतं भेटतं मला सगळं. आता ना काम काय माहिती आहे का, जे आपला शॉपचा माल आलेला आहे कपड्यांचा, तर त्याचा आता शूट करायचं आहे, म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंटसाठी. तर आता ते करत बसतो आम्ही. आणि रील्स वगैरे टाकायला, म्हणजे सोशल मीडियावरती मार्केटिंग करण्यासाठी. तर नवीन भरपूर आर्टिकल आलेत. तर ते आता तुम्हाला ब्लॉगमध्ये नाही दाखवत. माझा इंस्टाग्रामवरती जावा किंवा आपला जो ऐकविरा कलेक्शनचा इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावरती जावा. तुम्हाला नवीन जे काही एकदम भारी आलेत जीन्स वगैरे, तर एकदम पावर आहेत. तुम्ही तर म्हणजे जे एकदम शॉकिंग आहेत ना कपड्यांचे, त्याला तर आवडेल एकदम. आणि तुम्हाला फोटो तिकडे बघायला भेटतील, रील्स वगैरे पण बघायला भेटतील. आणि ज्यांचा माझ्याकडे नंबर सेव्ह आहे आणि माझा ज्यांच्याकडे नंबर सेव्ह आहे त्यांना स्टेटस वगैरे पण बघायला भेटेल व्हॉट्सअपवरती. तर चला आता करून घेतो शूट, कारण ॲडव्हर्टाईज इम्पॉर्टंट आहे कोणत्याही गोष्टीसाठी. त्याच्यानंतर मग आपण भेटूया जेवताना. चला, कारण आता 1-2 तास तर फुल बिझी असणार आहे. मग ब्लॉग नाही शूट करत,
ते ॲडव्हर्टाईजसाठी रील्स वगैरे शूट करतो आम्ही. काहीच बघा बसलो जेवायला आता. पनीरची भाजी आहे, कसली तरी ग्रेव्ही आहे, चपाती आहे. एक नंबर जेवण आहे आवडीचं. फक्त मला चपाती नाही आवडत त्याच्यातली. तर काय करणार आता, भूक लागली, घेऊया फटाफट खाऊन. चला. काही जेवून झालं आता माझं. आणि आज बेकार पाऊस आहे. अजूनपर्यंत पाऊस पडतोय. मगाशपासून पाऊस लागला. काहीतरी गेलो होतो आम्ही फोन बघायला, तेव्हापासून पाऊस लागला आहे. जाम म्हणजे जाम घाण पाऊस पडते बाहेर. दहीहंडीची पूर्ण वाट लावून टाकली. तरी पण गोविंदा पथक आहेत उत्साहात. हंडी वगैरे फोडल्यात आणि फुल जल्लोष केला आहे. टी व्हीवरती बघितला. आणि राईट जसं आज लवकर उठलो होतो सकाळी 7 वाजता. मला ना दुपारपासून अशा जांभया येतात ना, बेकार म्हणजे बेकार झोप यायला लागले. तर आता मी काम करतो. हा ब्लॉग आपण इथेच म्हणजे मी संपवतो आणि ब्लॉग वगैरे एडिट करून घेतो फटाफट झोपून. कारण आहे ना डोळे दुखायला लागलेत माझे. तर भेटूया आपण नवीन दिवसाच्या काहीच नवीन ब्लॉगमध्ये. तर चला बाय बाय, जय श्रीराम. चला गुड नाईट. या.